लक्ष्मणजी सोमर्डे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही ट्रॉफी सुपूत करतोय सागरच्या खेळासाठी. लाजवाब आणि अविस्मरणीय खेळ आपण पाहतोय. यावेळी 80 धावांचा रन चेस 3 बॉल राखून खेळ आहे. 3 बॉल राखून मात्र आपण पाहतोय 80 धावा चेस केल्यात. हे अजून राहिलेले 3 चेंडू असते जवळ तर 90चा आकडा 95चा आकडा देखील पार करू शकले असते. टीम साखरवाडी संघ मुखामधून घास सोडून घेतला जातोय सूर्याची वाडी संघाच्या माध्यमातून. असो खेळ आहे, हार जीत होत राहते, कोणी कचून जाऊ नका. पुन्हा नव्याने प्रयत्न करा. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि जातो मॅचच्या दिशेने. जळव विरुद्ध टीम आपणास पाहायला मिळते केदारनाथ डफळवाडी. मॅचला करूया सुरुवात. टाकूया पहिला चेंडू. चला जास्त वेळ घेऊ नका. मिस्टर सँटी येत आहेत बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईकला बॅटर पाहायला मिळणार आहेत विवेक. नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील कल्पेश. पहिलाच बॉल विवेक असेल. फर्स्ट स्लिप मध्ये कॅच कंप्लीट. विकेटचं पतन. फलंदाज यावेळेला विवेक पहिल्या चेंडूवरती विकेट कमवतोय. पण त्यावरती आपण पाहतोय फलंदाज यावेळेला बाद होताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच बॅटर विवेक बाद होताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज अमृत येतोय जो मागील मॅचचा हिरो होता. तो मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. फटका खेळून काढलाय. किशोर धावतोय चेंडूच्या पाठीमागे. यावेळेला बाउंड्री जवळ चेंडू फील्ड देखील केला जातोय. 2 रन पूर्ण केल्या जातील आणि 2च धावांवरती थांबावं देखील लागेल. या चेंडूवरती येत आहेत 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती धावफलक खुला होत असताना आम्हाला पाहायला मिळतोय. म्हणजेच 2 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 2. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. अमृतच्या माध्यमातून हा चेंडू लिव्ह केलाय, सोडला जातोय. म्हणजेच ऑफस्टिकच्या बाहेर पिच झालेला हा चेंडू वाईट बॉल येताना पाहायला मिळेल. या वाईट निश्चित संघाची धावसंख्येमध्ये भर होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती या वेळेला पाहायला मिळतात धावा 4. 4 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळत आहेत. ओव्हरमधील चेंडू पूर्ण झाले 2. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 4 होतील. अजून एक वाईड बॉल येताना पाहायला मिळेल. सलगचा 3रा चेंडू हा वाईड येताना पाहायला मिळतोय. या वाईड निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 5 धावा. 2 बॉल पूर्ण झालेत आणि येणारे हे 3 वाईड बॉल जे मात्र आपण पाहतोय धावफलकावरती 5 पर्यंत घेऊन पोहोचलेत. ओव्हर विकेट मिस्टर सँटी. थोडीशी लाईन विस्कळीत होते, ती सर्च करावी लागेल, शोधावी लागेल. यावेळेला फटका खेळला इनफिल्डला बीट म्हणजे आउटफील्डमध्ये कोणीही तैनात नाहीये. चौकार येणार आहे बॅटर अमृतच्या बॅटमधून. 3ऱ्या बॉलवरती चौकार येत असताना संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 9 पाहायला मिळतील. 3 बॉल पूर्ण झालेत आणि धावफलकावरती धावा 9 पाहायला मिळत आहे. टीम केदारनाथ 11 डफळवाडी.
टॉस विन होऊन बॅट फर्स्ट घेतली होती. पहिल्या चेंडूवरती विकेट गमावले देखील. तदनंतर मात्र आता थोडीशी अमृतच्या माध्यमातून पार्टनरशिप बिल्ड केली जाते. फटका लोवर फुल टॉस होता. यावेळेला चांगला चेंडू फेकी केला. तदनंतर क्षेत्ररक्षक असतील. एकच रन येताना पाहायला मिळेल. या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये आपण पाहतोय बदल होतोय. संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये कन्वर्ट होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा पाहायला मिळतात. 4 बॉल पूर्ण झालेत. लास्ट टू गो. मिस्टर सँटी टू बॅटर कल्पेश सपकाळ, दोन मातब्बर खेळाडू सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील आणि जे सह्याद्री 11 संघाला देखील बिलॉंग करतात. कल्पेशच्या बॅटमधून आलाय. फटका फसलाय. त्याखाली वैभव पवार. यावेळेला कॅच ड्रॉप होते. हे प्रेशर आहे. मोठा खेळाडूचा फटका असेल, मोठा खेळाडूची कॅच असेल तर जरूर प्रेशर पाहिजे. मात्र ही कॅच ड्रॉप केली जाते. फलंदाज कल्पेश सपकाळला जीवदान. म्हणजे येणाऱ्या ओव्हरमध्ये कल्पेश सपकाळ या गोलंदाजांचा कसा समाचार घेईल हे देखील पाहणं गरजेचं. 5 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 12 पाहायला मिळणार आहेत. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तसेच आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आपण पाहतोय तात्या विंचू. सरचे स्वागत. तुझा आत्मा माझ्यात, माझा आत्मा तुझ्यात. फटका खेळलाय. मिनी हेलिकॉप्टर यावेळेला चौकार येताना पाहायला मिळतोय. प्लीज वेलकम डीजे. टीमला पॅनल्टी असेल ती शेवटला कळवली जाईल. प्रॉपर ट्रेसिंगसाठी आपण पाहतो शूज नाही आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनवरचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याने शूज घातला नाही आहे आणि आयोजक वर्गांचं आपण पाहतोय निरीक्षण पक्का असणार आहे. पॅनल्टी असेल. फक्त पॅनल्टी किती धावांची आहे ते आम्ही मॅचच्या इनिंग ब्रेक नंतर आम्ही कळू कन्फर्म करून आयोजक म्हणजेच अर्थातच स्कोर कमिटी सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची याची देखील नोंद घ्यायची आहे. चला मॅच कंटिन्यू करायची आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 चेंडू पूर्ण आणि धावा 16. फटका खेळलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक असणार आहेत. त्यांना मात्र चेंडू मिळत नाहीये. यावेळेला मिळत आहेत फक्त आणि फक्त 6 धावा. बजावडी जेवाले.
आलेत, त्यांना घाबरवू नका फक्त. तात्या विंचू. तीन रनची पॅनल्टी असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. विदाऊट शूज प्लेअर फील्ड करतोय, या कारणास्तव आपण पाहतोय 3 धावा ह्या आम्ही अपोनंट संघाला प्लस करणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. टोटल स्कोअरमध्ये 3 धावा आम्ही ऍड करू. मिनी हेलिकॉप्टर उडव ब्लॅकल पे सबकाळ्यांच्या माध्यमातून सी कॉर्नर मध्ये घेऊन काढला जातोय. क्षेत्ररक्षक जात आहेत, ज्या वेळेला धडपडतायत देखील चौकार येताना पाहायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षकांची भूमिका खूप महत्वाची असते मित्रांनो, यासाठी मात्र बोललं जातं, कारण की गोलंदाजी करणारा गोलंदाज करत असतो, बॅटिंग करणारा बॅटिंग करत असतो, परंतु क्षेत्ररक्षकाचं काम हे खूप महत्वाचं आहे आणि ते मात्र या मॅच मध्ये थोडंसं पाहायला मिळतंय लो. इजे थँक्यू 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 थँक्यू. तात्या विंचू आपण पाहतोय, मूवी मधला तात्या विंचू बाळा तो घाबरवणारा होता. हे एन्जॉय करणारे आहेत, मनोरंजन करणारे आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिझन डीप वरती पॅडी असेल, चेंडू फील्ड करतोय, एक सिंगल रन येणार आहे. या सिंगलनीची संघाची धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचते. 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा 31, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता पाहूयात पुन्हा एकदा तात्या विंचू यांना ऑन स्क्रीन वरती. बजावडीचे मास्टर. प्रमुख उपस्थिती ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, अथक मेहनत घेत असताना, अथक परिश्रम घेत असताना शून्यातून विश्व निर्माण केलं असे 2 बंधू प्रेम मासळे आणि राहुल मासळे मात्र आपण पाहतोय यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आणि हे स्वतः सर्व ओनर आहेत 33 स्पोर्ट्सचे. आपण पाहतोय सर्व ओनर अर्थातच प्रेम मासळे आणि राहुल मासळे यांची मात्र आपण पाहतोय या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट. मित्रांनो, हे रायगड जिल्ह्यामधून पडतात आणि त्यांचा मात्र संघर्ष खूप मोठा आहे. ज्यांनी मात्र संघर्षामधून नाव बनवले गेले आणि त्यांची मात्र ओळख सांगायची गरज नाहीये. म्हणजेच आपण पाहतोय प्रेम मासळे, राहुल मासळे सर्व 33 स्पोर्ट्सचे आपण पाहतोय त्यांचं देखील शुभ आगमन रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळते. प्लीज वेलकम प्रेमजी मासे, राहुलजी मासे. विनंती करेल या आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती देखील असं नसतं व्हायचंय. 2 सख्खे बंधू आपण पाहतोय. तर 2 सख्खे बंधू जिथे जिथे उभे राहिले तिथे तिथे मात्र इतिहास घडलाय. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील आपण पाहतोय ब्रँड अर्थातच 33 स्पोर्ट्सचे आपण पाहतोय सर्व ओनर फाउंडर अर्थातच प्रेम मासे आणि राहुल दादा मासे यांची देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट. तुमचे या स्पर्धेमध्ये मनापासून मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो आणि आपणास विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती देखील असं नसतं व्हा. चालू असलेली स्पर्धा सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका सातारा जिल्हा टीम एम्पायर दायटी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2026 आणि चालू असलेली मॅच आपण पाहतोय जळव विरुद्ध टीम केदारनाथ डफळवाडी. समीकरण मॅचचं असं आहे 2.1 चेंडूचा 2.2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 धावा पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळतात मिस्टर मॅक. स्ट्रायकिंग एंडवर कल्पेश सपकाळ या टीमचा संघ कर्णधार. फटका उडवलाय, धर्मेंद्र समोर आहे, यावेळेला कॅच कंप्लीट केली जाईल, चूक होणार नाही म्हणजे संधी मिळेल डीजे मास्टरला. वेलकम डीजे. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच डीजे. तुम्ही देखील थोडीशी रेस्ट घ्या. तात्या विंचू. 3 चेंडू पूर्ण झालेत. मिस्टर मॅक यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर ओव्हर दी विकेट. फटका खेळला जातोय. अभि येणारा नवीन फलंदाज, तो देखील सरळ हातामध्ये झेल विसावतोय. बॅटर अभिचा देखील खेळ संपणार आहे. पाठोपाठ कल्पेशच्या तो देखील माघारी जाताना पाहायला मिळतोय. सलगची दुसरी विकेट. आता विकेट अटॅकच्या उंबरट्यावरती येऊन उभे राहिलेत मिस्टर मॅक. थँक्यू थँक्यू थँक्यू. विकेट अटॅकच्या उंबरट्यावरती जरी विकेट घेतली तर उंबरट्याच्या आत घरामध्ये प्रवेश, अन्यथा बाहेर जावं लागेल. फटका खेळलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. या चेंडूवरती धावा मिळत आहेत 4 आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 आकड्यावरती. देखील साईबाबांचं वेळ आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 चेंडू पूर्ण 37 धावा. एक शेवटचा बॉल असेल. राज येतोय. फटका खेळलाय राजच्या बॅट मधून. काऊ कॉर्नर रिजन मध्ये 6 धाव्यांसाठी धमाका. बजाव डीजे मास्टर. धावा पाहायला गेलं तर 43 पाहायला मिळतील 3 ओव्हरच्या अखेरीस. 43 रन ऑन स्कोर बोर्ड. टीम केदारनाथ 11 डफळवाडी. अजून एक षटक शिल्लक आहे आणि यानंतर होणारी मॅच देखील आम्ही अनाऊन्स करणार आहोत. इलिमिनेटर 1 ची मॅच होणार आहे डांगेष्टवाडी विरुद्ध टीम साखरवाडी. यानंतर होणारी मॅच असेल इलिमिनेटर 1 डांगेष्टेवाडी आणि साखरवाडी. या मॅचचा टॉस आम्ही दोन बंधूंच्या शुभ हस्ते घेणार आहोत. अर्थातच प्रेमदादा आणि राहुल दादांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करणार आहोत. यानंतर होणारी मॅच इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे.
अमर येताना पाहायला मिळतील. शेवटचा गोलंदाज अमर असणार आहेत. त्यांचा पहिला बॉल वाईड येताना पाहायला मिळतोय. वाईड चेंडू असणार आहे आणि या वाईड निशी संघाची धावसंख्या बढती घेते. धावफलकावरती धावा आता पाहायला मिळणार आहे. धावा 44. धावा धावफलकावरती लगावलेत. बॅट स्विंग तर केले, प्ले अँड मिस होतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अमर यांचा मागील मॅच मध्ये उपलब्ध नव्हते, या मॅच मध्ये उपलब्ध झालेत ते. ही महत्वपूर्ण मॅच आहे या टीमसाठी आपण पाहतोय. या वेळेला पाहायला गेलं तर संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे. एक चेंडू पूर्ण होताना फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. धर्मेंद्र पवार धावतोय. वैभव देखील आलाय. कॅच कंप्लीट करतोय धर्मेंद्र पवार. यावेळेला बँड्स बॅटर अमृतचा खेळ समाप्त. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद डी. वेळेला दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन. नवीन बॅटर सचिन येताना पाहायला मिळत आहेत. ॲज अ बॉलर म्हणून या टीममध्ये खेळतायत ते. आता फिनिशरचं काम करावं लागेल. सचिनच्या बॅटमधून आलाय. आडव्या बॅटीने फुल टॉस होता, त्याला मात्र फुल टोल वसूल करत असताना षटकार येतोय. प्रत्येक जण या स्पर्धेचा आनंद घेतोय आणि तात्या विंचू देखील या स्पर्धेचा आनंद सकाळपासून घेत आहेत. बॅटच्या आतली कडा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज पाहिलं तर अमर हा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे. तशीच त्याच्या माध्यमातून गोलंदाजी देखील केली जाते. 4 चेंडू हाताळलेत आणि फक्त 7 धावा खर्च केले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन साखरवाडी आणि टीम डांगेशेवाडी लगेचच आपण येणार आहोत टॉस कबॉस मध्ये. टॉस केला जाईल. सरळ दिशेला स्टँड अँड डिलिव्हर 6 धाव्यांसाठी येतोय मॅक्झिमम. प्लीज वेलकम डीजे. तक 56. अजून एक फटका खेळला जातोय. लॉंग ऑन मध्ये धर्मेंद्र असेल, चूक होणार नाहीये. एकच रन. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी वेगाने केली जाते. विकेटचं पतन देखील होताना पाहायला मिळेल. एक धाव फलकावरती येणार आहे फक्त या चेंडूवरती आणि एका धावेची संघाची धावसंख्या 57 वरती जाऊन पोहोचते. धन्यवाद डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 57 धावा आणि 58 धावांचं आव्हान दिलं जात आहे. होय, संधी तुम्हाला देखील दिली जाईल. थोडंसं जास्त वेळ घेतो. टॉस केला जाणार आहे आणि हा टॉस आपण पाहतोय डांगेष्टेवाडी विरुद्ध टीम साखरवाडी. या टॉस आपण केला जातोय अर्थातच प्रेमजी मासे आणि राहुलदादा मासे यांच्या शुभ हस्ते मॅचचा आम्ही टॉस करणार आहोत. माफी असावी, सॉरी. प्लीज वेलकम डीजे.
थँक्यू डीजे. टॉस नशिबाने साथ दिले. या मॅचमध्ये पाहायला गेलं तर संघर्ष साथ देईल का? नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि मागच्या मॅचला ज्या चुका झाल्या त्या आता आम्ही सुधारू. तुला देतो शुभेच्छा. आता बॅटिंग करावी लागणाऱ्या टीम डांगेष्टेवाडी संघाला एक मोठा संघ तुमच्या समोर आहे. मागील मॅचचा विचार करायला तर 80 धावा त्यांनी 3 चेंडू राखून चेस केल्यात. कशी काय तुमचा खेळ असणार आहे येणाऱ्या मॅचमध्ये? आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती, त्याप्रमाणे आम्हाला बॅटिंग भेटली. आम्ही त्यांच्या पुढं चांगल्या रनांचं आव्हान देऊ. म्हणजे नशिबाचे फासे तुमच्यासोबत आहेत. तुम्हाला देखील देतो शुभेच्छा आणि आमचे प्रमुख मान्यवर थोडेसे तुमच्यासोबत वार्तालाप करतो दादा. तुम्ही आलात आवर्जून, खूप बरं वाटलं कारण की शून्यातून विश्व निर्माण केलं आहे तुम्ही. स्पोर्ट 33चे आपण पाहतो ओनर सर्व आहात. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील आपण पाहतो सर्वात मोठा ब्रँड आहे आणि तुम्ही आमच्या या स्पर्धेला उपलब्ध झालात. आमच्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनमध्ये हीच मोठी आमच्यासाठी बाब असेल. 2 शब्द या स्पर्धेकरिता. नक्कीच. अक्कीनी मला इथे बोलवलं. लास्ट टाइम पण तुमच्याच एरियातली टुर्नामेंट होती. मी ऐकलंय पाटण तालुक्यात 128 टीम आहेत लगभग. मला बघायचं होतं काय क्रिकेट आहे. पण एकदम व्यवस्थित आयोजन पण आहे. लास्ट टाइमची पण टुर्नामेंट बघितली. ही पण आहे आकर्षक 2 पाहुणे आहेत. आवडले एकदम भारीवालं वाटतंय सर्व. खूप पाटण तालुक्यात म्हणजे आता लगभग 4-5 टीम आपल्यालाच टुर्नामेंट बनवतात. आता ही पण शाळेत मी टी शर्ट बनवले. अजून एक ऑर्डर आहे कोणाची तरी. तर चांगला सपोर्ट पण भेटतोय तुमच्याकडचाच. तर असाच सपोर्ट 33 बँडला राहू दे. एक मराठी पोरगा बिझनेस करतोय. तर येणाऱ्या टाईममध्ये महाराष्ट्रात फक्त एकच ब्रँड चालला पाहिजे नंबर 1 लेवलला. तर तुमचा सपोर्ट असेल तर तो नक्कीच होईल. थँक्यू. तुमचं नाव ऐकलं नाही अशी कोणतीच टीम नसेल आमच्या पाटण तालुक्यामध्ये तरी. मला अगदी अक्षयदादा बोलले की असे ओनर येत आहेत. माहिती आहे का? हो म्हणलं कुणाला माहिती नसणार आहे आणि ते ओनर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात. मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो आणि जरूर मराठी माणसाला आमचा सपोर्ट असणार आहे. दादा तुमच्यासोबत थोडीशी चर्चा. 2 सख्खे बंधू सोबत असतील तर मोठा इतिहास घडतो आणि आतापर्यंत ते पाहत आलोय आम्ही. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहायला गेलं तर 2 बंदे विश्वजित ठाकूर आपण पाहतोय. अभिजित ठाकूर हे सोबत असताना त्यांनी मात्र इतिहास रचला. तदनंतर तुम्ही दोघे एक आदर्श असाल. माझा देखील एक मोठा भाव आहे. माझ्यासाठी देखील तुम्ही दोघं जण आदर्श असू शकता. जरूर तुम्ही दोघे सोबत राहा. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही देखील आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रभर नाव करू शकता आणि या नाव तुमचं झालंय. तुम्हाला देखील देतो शुभेच्छा. टीम्सला देखील देतो शुभेच्छा. जातो चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. थँक्यू. विनंती करेन आमच्या प्रमुख मान्यवरांना आपण आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. 58 धावांचं आव्हान असेल. प्रत्येकाला विनंती करेल जसं प्रेम आजच्या दिवसामध्ये तुम्हा सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलं गेलं. तुम्ही जसे आवर्जून उपस्थित राहिलात तसंच मात्र आपण पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये देखील आवर्जून उपस्थित राहा आणि या स्पर्धेला देखील व्हिजिट करा. धर्मेंद्र पवार फटका खेळलाय. अगदी ऑन बॉडी फेकी केला होता. त्याला सरळ बिरकावून दिला जात आहे. अंगावर याल तर शिंगावर घ्यायला कमी करणार नाही असा धर्मेंद्र पवार आहे. या पवारचा बार षटकार. देखील सोबत आहेत त्यांच्या. दोघे एन्जॉय करतायत.
आणि या धर्मेंद्र पवारचे आपण पाहतोय प्रत्येक मॅक्झिमम साठी मासे बंधूंच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. धर्मेंद्र पवार जो पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचा आपण पाहतोय आयकॉन खेळाडू आहे आणि त्याच्या प्रत्येक मॅक्झिमम वरती त्याच्या खेळावरती प्राइस लगावलं जात आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचे कॅश प्राइज धर्मेंद्र पवारसाठी. फटका खेळला जातोय, स्लाइस केला असेल, नो स्ट्राइक इन डेंजर झोन, पोचला देखील गेलाय. धर्मेंद्र पवार आपण पाहतोय पोचतोय. यावेळेला संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 10 धावा. 4 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 10. पाहायला मिळतील कल्पेश सपकाळ आणि धर्मेंद्र पवार हे दोन मातब्बर खेळाडू, सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला बिलॉंग करणारे दोन आयकॉन प्लेयर. षटकार येतोय यावेळेला मात्र मॅक यांच्या बॅटमधून उभ्या बॅटीने लॉंगॉनला बीट करा 6 धाव्यांसाठी मॅक्सिमम प्लीज टीज आहे. मॅच बॉल आलाय. संघाची धावसंख्या या षटकारानिशी जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी दमदार सुरुवात मिळाले टीम जळप संघाला. आणि हा तोच धर्मेंद्र पवार आहे ज्यानं पहिल्या मॅच मध्ये 72 धावांचा पाठलाग करत असताना अर्धशतक नोंदवलं होतं. बॉन्डलाईनवरती चेंडू फीड केला जातोय. सचिनच्या माध्यमातून सिंगल रन येणार आहे आणि या सिंगल निशी ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहे 17. बिनगडी बाद टीम जळप अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. येणारे 18 बॉल विजयासाठी 41 धाव्यांची गरज असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. 18 चेंडू आणि 41 धावा. जोपर्यंत धर्मेंद्र पवार आहे, जोपर्यंत मॅक पवार असतील, तोपर्यंत मॅच मध्ये पाळलं दोन्ही संघाचं समांतर असणार आहे. पहिलाच बॉल पॅड आणि बॅटच्या मधून जो कॅप होता त्यामधून आपण पाहतोय ऑफस्टिकला फुंकर मारत विकेट किपरच्या हातामध्ये डॉट पद्धतीचा येतोय. सचिनची ओव्हर खूप महत्वाची आहे, वेग आहे आणि या वेगाचा मात्र आपण पाहतोय पुरेपूर वापर केला जाईल. सचिनच्या माध्यमातून वेगावरती सवार होऊन गोलंदाजी केली जाईल, परंतु वेग हा नियंत्रणात असावा, अन्यथा या वेगाचा आपण पाहतोय दुरुपयोग देखील होताना पाहायला मिळाला आहे. बॅटच्या आतली कडा यावेळेला मात्र फलंदाज मॅक पवार यांनी सोडले जागा. विकेटचं पतन, फलंदाज मॅक पवार बाद. विकेटचं पतन, बॅटचे अंदरुणी किनारा, आतली कडा, इनसाइड एज. तदनंतर विकेट किपर कल्पेश सपकाळच्या हातामध्ये आपण पाहतोय चेंडू जाऊन विसावला. बॅटर आउट. आता इनॅट नंबर 3 वरचा फलंदाज, क्रमांक 3 वरचा फलंदाज मिस्टर सँटी संतोष पवार आता मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतील. पवार आहेत आणि या पवारांचे वार खूप धारदार असतात. 2 बॉल पूर्ण 17 धावा धाव फलकावरती. या मॅचला कलाटणी देणारी ओव्हर ठरू शकते काही, परंतु क्रिकेटमध्ये अवघड खूप काय आहे, अशक्य असं काहीच नाही.
आल्या आल्या मात्र आपण पाहतोय क्रॉस बॅटेड खेळलाय देखील आणि 4 धावा मिळवल्यात देखील, म्हणजे डीजे वाला कंटिन्यू जरूर करेल. डीजे चौकार आणि संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले. 21 रन ऑन स्कोर बोर्ड. सचिनचा आता समाचार घ्यायला सुरुवात. यावेळेला देखील बॅट स्विंग केलंय. कॅच यावेळेला ड्रॉप होतोय. रनिंग कॅच होती, यावेळेला कंप्लीट करू शकले नाहीयेत. एकच रन येते. स्ट्रायकिंग एंडवरती धर्मेंद्र येतो. त्याच्या बॅटिंगवरती, त्याच्या प्रत्येक षटकारावरती 200 रुपयांचं कॅश प्राइज लागावलंय मासळे बंधूंच्या माध्यमातून. 33 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय धर्मेंद्रच्या प्रत्येक मॅक्झिमम वरती 200 रुपयांचे कॅश प्राइज देखील लगावलं जात आहे. फंबल होत आहे. विजयच्या माध्यमातून फंबल होताना पाहायला मिळत आहे. सिंगलच्या बदल्यामध्ये आता दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. या 2 धावा येताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 24. सचिनची ओव्हर. पुन्हा एकदा त्याच फटक्यामध्ये आपण खेळतो. त्याच क्षेत्रामध्ये फटका खेळला जातोय. विजय असेल चेंडू फील्ड करणार आहे. पंच मागील चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. क्षेत्ररक्षकाचा हात बाउंड्री वरती होता शेवटच्या क्षणी, याची देखील नोंद घ्यायची. चौकार असेल म्हणजे त्या चौकार आम्ही धावफलकावरती नोंदवत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल. अठ्ठावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. ओव्हर संपते. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 28 पाहायला मिळतील. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम जळव असंघ आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी गरज असणार आहे 30 धाव्यांची गरज असेल. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धाव्यांची गरज आणि बॉलिंग मार्क वरती आता विजय येताना पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करायची आहे. विवेक येताना पाहायला मिळतोय. रायसोनाला चेंडू, त्याच्यावरती गरकन बॅट फिरवले. 6 धावा देखील लिहिल्या जातील धर्मेंद्रच्या खात्यामध्ये. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 वर. प्लीज डीजे. थँक्यू, धन्यवाद टीचे. ज्यावेळेला देखील फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दोघे आलेत. कॅच कंप्लीट केली जाते. शेवटच्या क्षणी धर्मेंद्र पवारची विकेट.
आणि एक आशेचा किरण आता मावळतीला चाललाय जळप असंघाचा. मॅचचं समीकरण येऊन ठेपलंय. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, याची देखील नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू पूर्ण झालेत आणि नवीन फलंदाज अभिमन्यू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. 2 बॉल पूर्ण झालेत. पहिल्या चेंडूवरती मॅक्झिमम आल्यानंतर विकेट अतिलोभाचं फळ वाईट असतं. विकेट गमावली जाते धर्मेंद्रच्या माध्यमातून. वेगाने खेळलाय इनफिल्डमध्ये चेंडू फील्ड होतोय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे नॉस्टा केंट पोहोचलाय बॅटर. या वेळेला मात्र आपण पाहतोय 1 रन कंप्लीट केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. आता धावा 34. नॉकआउटची मॅच आहे. जो पराजय होईल त्याला मात्र सरळ स्टेशनच्या दिशेने प्रस्थान करावं लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. 9 चेंडूमध्ये बनवायचे आहेत धावा 24 विजयासाठी. लाजवाब डिलिव्हरी आपणास पाहायला मिळते. सरप्राईज डिलिव्हरी आपणास पाहायला मिळते. वेगवान चेंडू लोवर फुल टॉस होता. कन्वर्ट 6 मध्ये करायचं होतं परंतु नाही जमलं. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढं प्रेशर बनलं जाईल आणि त्या प्रेशर पायी मात्र विकेट गमावल्या जातील. ही स्ट्रॅटर्जी गोलंदाजाची फिल्डिंग करणाऱ्या टीमची. 8 चेंडूमध्ये बनवायचे 24 धावा. त्यासाठी हे 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट आहेत. फटका खेळलाय डीप वरती, कोणीही तैनात नाहीये. थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. दोघे जण धावतायत परंतु या चेंडूवरती चौकार येणार आहे. म्हणजे आता येणारे 7 बॉल आणि विजयासाठी गरज असेल 20 धाव्यांची. जर या चेंडूवरती षटकार आला तर मॅच पाहायला मजा येणार आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये रोमांचक मॅच पाहायला मिळेल. अटीतटीची मॅच पाहायला मिळेल. तुल्यबळ मॅच पाहायला मिळेल. जर या चेंडूवरती षटकार आला तर होय. झरतरला क्रिकेटमध्ये महत्त्व नसतं मित्रांनो. जर षटकार खेचला तर सोपं समीकरण बनेल. क्रॉस बॅटेड. यावेळेला चेंडू जातोय 6 धाव्यांसाठी, म्हणजे समीकरण बदलली जातील. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 14 धावा. बजावडी जेवाले
6 चेंडूमध्ये 14 धाव्यांची गरज आहे. चला मॅचला करूया सुरुवात. 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 14 धावा. ती गाडी पटरीवरती आली होती भरपूर काळ, आता मात्र यामध्ये गेलाय. आता येणाऱ्या ओव्हरमध्ये काय घडेल कोणी सांगू शकत नाही. चला पंच सामना चालू करायचा आहे. 6 चेंडूमध्ये 14 धावे हवेत. फटका खेळून काढला जातोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून काढला. टीप वरती क्षेत्ररक्षक असणार आहेत. एक रन कंप्लीट केली जाईल. एकावरती थांबावं लागेल कारण की मागील ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती मॅक्सिमम आला तो मिस्टर सँटीनच्या बॅटमधून आला होता. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 13 धाव्यांची गरज असेल. त्यावेळेला आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, अचूकतेवरती गोलंदाजी. जो गेलेला काळ होता, जी गेलेली वेळ होती ती वेळ मात्र मागात पडते कारण की गाडी पटरीवरती आली होती. गाडी पटरीवरतून खाली यायला वेळ लागत नाही मित्रांनो. आणि यावेळेला तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. बॅटर आउट मिस्टर सँटी यावेळेला बाद होताना पाहायला मिळत आहे. समीकरण असं असेल 4 चेंडूमध्ये बनवायचे 13 धावा. धन्यवाद. थँक्यू डीजे. थोडीशी विश्रांती घ्यायची आहे तात्या विंचू. आणि 4 माणसं पाहतात आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून देखील. वैभव पवार चेंडू हवेमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावत जातो. लो मॅट्स मध्ये डिलिव्हर होतोय. दुसऱ्या धावेचा कॉल असणार आहे. दुसऱ्या धावेसाठी आता जागा नाही सोडली जात. यावेळेला फक्त सिंगल रन. येणारे 3 बॉल विजयासाठी 12 धाव्यांची गरज. अभिमन्यू बिग हिटर स्ट्रायकिंग एंडवर. फटका खेळून काढलाय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव दुसऱ्या धाव्यासाठी कॉल केला जातोय. ओव्हर थ्रो पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या जातात. येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज. 10 धाव्यांची गरज असेल. येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज. या चेंडूवरती संपूर्णपणे या मॅचची कहाणी अवलंबून असेल. साखरवाडी संघ आपण देखील तयार राहायचं आहे याची देखील नोंद घ्यायची. आणि डांगेष्टीवाडी संघ तुम्ही देखील तयार राहायचं आहे. फटका सरळ दिशेला. क्षेत्ररक्षक असेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. या चेंडूवरती 2 धावा येताना पाहायला मिळतील. आता येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज. पूर्णपणे पारडं झुकलं जात आहे टीम केदारनाथ 11 डफळवाडी संघाच्या बाजूने. चला जास्त वेळ घेऊ नका. मॅच चालू करायची आहे. एक बॉल आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज. 1 बॉल आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. एक चुकीचा बॉल तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. उलटॉस होता. हवेमध्ये खेळून काढलाय. या वेळेला मात्र मॅक्झिमम आला तरी मॅच विजय होणारी टीम ठरते. अर्थातच आपण पाहतोय केदारनाथ 11 डफळवाडी संघ 2 धाव्यांनी सामना गमावलाय. आणि
यावेळेला आपण पाहतोय विजय मिळवते अर्थातच टीम केदारनाथ 11 डफळवाडी संघ. विजय संघाचं अभिनंदन, पराजय संघाचे आभार व्यक्त करतो आणि संधी देतो डीजे मास्टरला. ₹1000 चा शूज तुमच्या हातामधून 25